सांगली मिरज कुपवाड महापालिकेवर 2023 पासून प्रशासक आहे। या काळात शहरातील अनेक प्रश्नांचा पाठपुरावा न झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। शेरी नाल्याचा प्रश्न, विस्कळीत पाणी पुरवठा, ट्रॅफिक, रस्त्यांची दुरवस्था, उद्यानांची दुर्दशा अशा अनेक समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहेत। याच समस्यांसंदर्भात सांगलीकरांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। महापालिका निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आपण सध्या सांगली महापालिका क्षेत्रामधील समस्याबाबत सांगलीकरांशी संवाद साधणार आहोत। एकतर बराच काळ प्रशासक या महापालिका क्षेत्रामध्ये राहिलं, काय परिस्थिती राहिली या प्रशासक काळामध्ये सांगली शहराची विकासाच्या बाबतीत? मी सांगलीचा एक जागृत नागरिक म्हणून मी या संदर्भात बोलत आहे की ही महापालिका जी आपल्या सांगली महापालिका गेली 4 ते 5 वर्ष झालं प्रशासकाचं हे असल्या कारणानं, कारण नगरसेवकांचं ज्या पूर्वीच्या गोष्टी होत्या त्याच्यापेक्षा प्रशासन असल्या कारणानं जे मूलभूत ज्या गरजा आहेत, लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्याच्यामध्ये रस्त्यामध्ये कुत्री फिरत असतात त्याच्यावर कुठं त्या महापालिकेचं बंधन नाही, स्वच्छ पाणी मिळत नाही, रस्ते बऱ्यापैकी इलेक्शनच्या काळामध्ये थोडे रस्ते झालेले आहेत, तरी पण ज्या गटरीच्या समस्या आहेत, काही आपल्या मी ज्या प्रभागामध्ये 17 नंबरमध्ये राहतो त्या प्रभागामध्ये एक महावीर उद्यान म्हणून एक सुंदर जी लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी सुंदर बाग आहे। पण त्या बागेमधल्या ज्या काही गोष्टी आहेत बऱ्यापैकी स्थानिक नगरसेवकांनी बऱ्यापैकी केलेल्या आहेत, पण ज्या मूलभूत गरजा आहेत तिथं, जे त्या फिरण्याचा ट्रॅक असो किंवा नवीन नवीन झाडं असो, काही स्पीकर मोडून तुडून पडलेले आहेत, काही तिथं देखभाल कुठली नाही, जेवढं काम त्या बागेमध्ये लोकांसाठी पाहिजे होतं ते आमच्या दृष्टिकोनात दिसत नाही आहे। म्हणजे कोर्टपासून आश्रमपर्यंतचा जो रोड आहे त्या रोडमध्ये थोडंसं ओढा असल्या कारणानं तो रस्ता लवकर खराब होतोय। त्याची दुरुस्ती जी आहे ती जितक्या लवकर करता येईल तेवढी करणं, कारण जाताना वाहतुकीला खूप अडचणी येतात। काही व्यापारी आपल्यासोबत आहेत, तुमच्या काय समस्या? आम्हाला माधवनगर ते सांगली येताना, सांगली माधवनगर ब्रिज क्रॉस करून पुढं सांगलीकडे येताना खूपच रस्त्यावर खड्डे ते झालेले आहेत, ते दुरुस्त व्हावे अशी माझी विनंती आहे। त्यासोबत आता माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आहेत। तुम्ही प्रशासक काळामध्ये शहराच्या विकासाच्या बाबतीत काय तुमचं निरीक्षण? प्रशासक आलंय आणि प्रशासकांनी जी कामं, आम्ही जी कामं मंजूर केली होती ती त्याचं उद्घाटन त्यांनी आता करायचं काम चालू केलंय। पण प्रशासनाच्या बाबतीमधला जो मेन काही गोष्टी असतात की प्रमुख मूलभूत गोष्टी, जे आरोग्याच्या बाबतीत असू देत किंवा लाईटच्या बाबतीत असू देत, ज्या पूर्ण करायला पाहिजे होत्या त्या त्यांच्याकडनं झालेल्या नाही आहेत। आरोग्याच्या बाबतीत पूर्णपणे यंत्रणा ढिसाळ त्यांची आहे आणि त्याचा तोटा नागरिकांना सहन करायला लागलेला आहे। त्याचबरोबर घरपट्टीच्या बाबतीत पण घोळ प्रशासनानं घातला। आत्ता आणि परत प्रशासन घरपट्टी आणि पाणीपट्टी एकत्र करायचा त्यांचा मनोदय दिसतोय, तर हे चुकीचं आहे। आणि जोपर्यंत प्रशासनाच्या बरोबर पदाधिकारी किंवा नगरसेवक येत नाहीत त्याशिवाय प्रशासनाच्या बाबतीतले जे काही त्यांचे चुकीची धोरणं आहेत ते दुरुस्त होणं गरजेचं आहे। मध्यंतरी पक्षी उद्यानाचा देखील विषय होता, तोही पूर्णत्वास गेलेला नाहीये। पक्षी उद्यानाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। पक्षी उद्यानाचं पण काम चालू ह्याच्यात आहे आत्ता। त्याचबरोबर इथं त्रिकोणी बाग, जे देशपांडे उद्यानच्या इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पण आत्ता टेंडर झालेलं आहे आदरणीय अजितदादांच्या निधीतून, तिथलं काम असू दे। आत्ता माझे मित्र जे बोलले इथं सियाराम की इथं महावीर उद्यान आहे, महावीर उद्यानमध्ये पण 1 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ज्या मूलभूत तिथं सुविधा पाहिजे आहेत तिथं प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे। मध्ये तर 1 महिनाभर कोण कामगार इथं कामाला आले नव्हते, नागरिकांची फार हाल झाले। आणि आता ह्याच्या 1 कोटीमधनं जे मूलभूत तिथं काही गरजा पूर्ण करायच्या आहेत त्या आपण तिथं पूर्ण करून घेतोय। लहान मुलांसाठी खेळणी असू दे, ट्रॅक, हे पण आपण इथं पूर्ण करतोय। 2011 नंतर ज्यावेळेस 1.5 कोटी रुपये खर्च केला त्याच्यानंतर आत्ता परत तो निधी खर्च करून हे सगळे डागडुजी करून घेणार आहे। मला काय वाटतं? मी प्रभाग क्रमांक 9 मधून आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून गटाराची व्यवस्था व्यवस्थित वेळोवेळी स्वच्छ होत नाही, त्याची तरी नगरसेवकांनी थोडी दखल घेऊन तिथले सगळे व्यवस्थित करून घ्यावे। तर एकूणच जो सूर आहे, जो या ठिकाणी विकास जो झाला होता, ज्यामध्ये डागडुजी खास करून जी प्रशासक काळामध्ये होणं गरजेचं आहे, मग त्यामध्ये उद्यान असो, पक्षी उद्यानासारखे प्रोजेक्ट असो, ते पूर्णत्वास गेलेले नाहीयेत हीच खंत नागरिकांनी व्यक्त केली। याशिवाय रस्ते, पाणी, भटक्या कुत्र्यांचा विषय, प्रदूषणाचा विषय, पाण्या प्रदूषणाचा विषय, हा तर सांगली महानगरपालिकेमधील ज्वलंत प्रश्न आहेत।
ते मात्र प्रश्न या ठिकाणी या प्रशासक काळामध्ये रखडले गेल्याचे देखील खंत नागरिक व्यक्त करतायत. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.